नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, केबीसी या कार्यक्रमाने अमिताभ बच्चन साहेबांचं तर जीवन जे आहे ते परत ट्रॅकवर आणलंच. त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष, मला आता आठवत पण नाही तो कधी आला होता त्याचा पहिला सीझन, बट गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अजूनही राज्य करणारा हा कार्यक्रम आहे आणि वर्षानुवर्ष हा असाच चालत राहावं. म्हणजे मध्ये मध्ये त्यांचे अँकर सुद्धा चेंज झाले होते, बट बच्चन साहेबांशिवाय कोणाला त्या हॉट सीटवर बघणं आपल्याला असं काही फारसं रुचत नाही. आता गेल्या 2-3 दिवसापासून, म्हणजे काल मी बघितलं फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडेच केबीसी पुन्हा एकदा लॅमलाईट मध्ये आलंय. आणि ते लॅमलाईट मध्ये आलंय का? कारण एखाद्या छोटूशा मुलामुळे, जो गुजरातचं ते पोरग आहे आणि त्याचं नाव आहे इशित भट, त्याचं वय आता मला आठवत नाही, बट काल पहिल्यांदा संध्याकाळी मी जेव्हा ती क्लिप बघितली तेव्हा माझं पण असं झालं होतं की मानलं बाबा बच्चन साहेबांना. खूप पेशन्स ठेवून, खूप शांत डोकं ठेवून ते त्याला टॅकल करत होते. बरं, आपण असं बरेच वेळा बोलतो की लहान मुलं म्हणजे देवाची फुलं असतात किंवा देवाचं रूप असतं, तर असं मला फर्स्ट इम्प्रेशन माझं असं होतं की हे देवाचं नाही, हे राक्षसाचंच रूप आहे. आणि प्रत्येक वेळेला लहान मुलं आहे म्हणून त्यांना आपण पॅम्पर करणं असं काही गरजेचं नाही की बाबा त्याचं काही चुकत नसेलच, की तो भोळा आहे बिचारा, इनोसेंटली जे काही करतोय ते करतोय. बट बच्चन साहेबांचं सुद्धा वयाच्या या टप्प्यावर अशा एका मुलाला फेस करणं, जो त्यांना बोलायला पण देत नाहीये. कदाचित त्यांना मनातनं खूप राग आला असेल सुद्धा, बट त्यांनी स्वतःची डिग्निटी मेंटेन केलं. शोचा जो लेवल आहे तो खाली उतरता कामा नाहीये. अर्थातच आता बच्चन साहेबांनी समजा आवाज चढवला असता त्या इशितवर की मुझे बात कंप्लीट करने दीजिए, तर कुठेतरी त्यांचं पण काही चुकीचं आहे असं वाटलं नसतं. बट बच्चन साहेबांनी ते खूप कंट्रोल केलं, खूप लाईट हार्टेडली ती सिच्युएशन टॅकल केली. आणि इन द एंड एवढा आगाऊपणा करून बच्चन साहेबांना कुठेही बोलायची संधी सुद्धा जो माणूस देत नव्हता, जो मुलगा देत नव्हता, इन द एंड हाती लागलं काय, तर तंबुरा. आता याच्यावरनं मीम्स किंवा ट्रोलर्सना भरपूर एक संधी मिळालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच एक काही कमेंट्स त्याच्यावर येणारे किंवा काही मीम्स त्याच्यावर जे झालेले आहेत ते वाचणार आहोत. त्याचबरोबर काही लोक त्याच्या बाजूनी सुद्धा उभी राहिली आहेत, त्याच्या आईबाबांच्या बाजूनी सुद्धा उभी राहिलेली आहेत. सो ते सुद्धा आपण तो पॉइंट ऑफ व्ह्यू जरा समजून घेणार आहोत. फ्रँकली, जर हे पोरग माझ्या वर्गात असतं आणि मी जर हा एपिसोड त्याचा बघितला असता, तर मी आणि माझ्या ग्रुपनी त्याला वर्गातनं सळो की पळो करून सोडवलं असतं. म्हणजे आम्ही सुद्धा त्याच वयाचे सगळे त्यावेळेला असतो आणि आम्ही त्याला खूप चिडवलं असतं. एवढं मात्र निश्चित की तो रडूनच घरी गेला पाहिजे. अनेक लोकांनी त्याच्या आईबाबांचे संस्कार, त्यांच्या आईबाबांच्या पॅरेंटिंगवर सगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ओव्हरऑल आता तुम्ही हे कालपासून 2-3 दिवस फेसबुकवर बघतच असाल किंवा इन्स्टावर बघतच असाल, तुम्हाला काय वाटतं की मुलगा हातातनं बाहेर गेलेला आहे की आईबाबांनी त्याला चुकीचं, कारण आपण एका एवढूशा क्लिपवरनं आईबाबांचे संस्कार, आईबाबांचे पॅरेंटिंग काढणं सुद्धा बरोबर आहे का, हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. एक कुठली तरी मी पोस्ट बघितली होती की जी आईबाबांना ट्रोल करणारी होती आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की दुर्योधनासारख्या नालायक अवलादी जन्माला येतात कारण धृतराष्ट्रासारखा आंधळा पिता त्यांच्या मागे असतो. सो हे सगळं तुम्हाला पटतंय का की या वयात तो इनोसेंटली बोलून गेला असेल, पण त्याचबरोबर बच्चन साहेबांचं सुद्धा जे काही कौतुक झालं ते तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल जरा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आता आपण त्यांच्यावर आलेले मीम्स बघूया, इशितवर आलेले मीम्स बघूया. सगळ्यात पहिला आहे हे मीम, दॅट ओव्हर कॉन्फिडंट एम्प्लॉई इन एव्हरी ऑफिस. हे माझ्यापेक्षा जास्त प्रज्ञाला हा मीम जो आहे तो कदाचित आवडेल. आमच्याकडे सुद्धा आमच्या लाईनीत काही लोक असतात, आगाऊ खूप असतात. आगाऊवरनं आठवलं आत्ताच एक पुन्हा एकदा ट्रोलर्सना ताट वाढून दिलेला आहे आणि त्या माणसाचं नाव मी घेऊ इच्छित नाही. तुम्हाला माहिती असेलच, आता कळेलच की मराठी माझी मातृभाषा असली तरी मी विचार जो करतो तो उर्दू मध्ये करतो किंवा उर्दूमध्येच मी झोपेतनं उठताना जे काही असेल ते सगळं बोलत असतो. स्वप्न सुद्धा उर्दूमध्येच पडतात, असं खूप काही ते बरळले आहेत. आणि मला काही लोकांनी कमेंट्स करून सुद्धा सांगितलं की याच्यावर व्हिडिओ बनव. तर आता त्यांच्यावर मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि माझं असं आलं की एका पॉइंटला हा माणूस आता थांबणार तर नाहीच आहे, आज ना उद्या काही ना काहीतरी वाढून देणारच आहे. सो आता किती व्हिडिओ त्याच माणसावर बनवायचे. आपण त्या व्हिडिओच्या मार्फत जर तुम्ही बघितलं असेल की मी काही रोस्ट किंवा ट्रोल काही केलं नव्हतं, मी त्यांची बाजू सुद्धा मांडली होती.
बट कुठेतरी आपल्यालाच मग लाज वाटते ना की यायला एवढी बाजू यांची मांडून सुद्धा हेच जर स्वतः ताट वाढून देत असतील लोकांसमोर तर काय बोलायचं आता. अनेक लोकांनी त्याच्यावर रोस्टिंगचे व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत. एनिवेज आता याची आपण दुसरी मीम बघूया. दुसरी मीम काय आली होती ती, ओ हे जरा एकदम सुपर आहे. हे आता काही लोकांना 18+ आहे हे आधीच सांगतोय. KFC KBC gave us the best condom ad ever. ऍक्च्युली 18+ नाहीये हे जनजागृती, तसं पण या पदार्थाची होणं खूप गरजेचं आहे. बट हा एकदम मतलब त्याच्या आईबाबांनी किंवा त्याच्या परिवारातला कोणी जर वाचला तर तुला इकडे लागेल एकदम. बट एक तीर में दो निशान, म्हणजे समाजाला जागृत करणं सुद्धा याच्यातनं आलेलं आहे. पुढचा मीम आहे, द किड वॉज एरोगंट येट अमितजी स्टेड काम अँड कंपोज हिज एक्सपिरियन्स ऑफ डीलिंग विथ जया बच्चन पे. म्हणजे हे तर त्या कॉन्डम पेक्षा पण भारी मीम होता हा. आणि सगळ्यात मला ते कमेंट सुद्धा आवडले होते की जेव्हा हा 0वर आउट झाला, 0वर आउट जगायला काय 0 पैसे मिळाले याला, तेव्हा अमितजी बोलले असतील देखा आपने लापरवाही का नतीजा. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की ते इशितला बोलले असतील, पण काही लोकांनी अशी सुद्धा कमेंट केली आहे की जेव्हा त्याला 0 प्राइज मनी मिळाली तेव्हा बच्चन साहेबांनी त्या 2 पॅरेंट्सकडे बघून सांगितलं असेल देखा आपने लापरवाही का नतीजा. ते पण सगळं सॉलिड होतं. आता जे मुलं आहेत खास करून ते माहिती असेल लोकांना की त्याचं ऍब्रिव्हिएशन आपण केलं TMKB. बच्चन साहेब असं त्याला बोलले असतील, जे एक सध्या शिवी प्रचंड बच्चन साहेबांच्या आवाजात डब केलेली आहे. ती मीम सुद्धा जेव्हा बच्चन साहेब फायनली फ्रस्ट्रेशन स्वतःचं त्यांचं बाहेर निघालं असेल तेव्हा त्यांनी इशितला हे शब्द वापरले असतील की TMKB. आता ते काय आहेत, कसली शिवी आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. किंवा अजून एक सुद्धा मीम होतं की 7 करोड, ते तुम्हाला आठवत असेल तर यावेळेला बच्चन साहेबांची खुशी एवढी असेल की ऍक्च्युली त्याला समोरच्याला 0 प्राइज मनी मिळून सुद्धा ते 7 करोड असे ओरडले असतील. ऑप्शन के बिना बोले बोल रहा हूं मेरा खेल खत्म हो गया लॉक कर दो. आणि 1 बार नाही 4 बार लॉक कर दो. 4 बापरे. पण आगाऊ बिगाऊ सगळं मान्य आहे, पण हा जरा काहीतरी जास्तच आला होता. पुढचा हिज पेरेंट्स. तुम क्या बनना चाहते हो सर? आइए सर, एक काम कर, तू आईएएस की तैयारी छोड़ दे. मला ना त्याच्यापेक्षा त्याच्या आई बाबांवर आता काय हे ट्रोलिंगचा परिणाम होत असेल, त्याच्या गल्ली बोळ्यातले किंवा इतर परिवारातले लोक कसे आई बाबांना आता शिव्या घालत असतील. कारण आमच्या फॅमिलीमध्ये ते झालं असतं, काही काही नातेवाईकांनी आम्हाला फोन करून की काय हे स्वतःच्या मुलाला काही शिकवलं नाहीस का, असं त्याला पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणायची काय गरज होती. एक तर मी ऐकलं होतं काय की याच्या आगाऊपणामुळे हे पोरग जे आहे ते फक्त गल्लीबोळ्यात फेमस होतं, आता नॅशनल लेवलवर ते फेमस झालेलं आहे केबीसी या कार्यक्रमामुळे. आइए कालू प्रसाद जी, और जैसे कि गेम के रूल्स आपको पता है इसलिए. विश्वंभर चौधरी हे आपल्याला माहितीच असतील. एक बरेच वेळ आपण त्यांना एबीपी माझा आणि सगळीकडे बघतो, राजकीय विश्लेषण ते करत असतात. एक्झॅक्टली काय लिहिलंय ते सांगतो. गुजरातच्या त्या मुलाला ट्रोल करू नका, लहान आहे अजून. अति आत्मविश्वास, उर्मटपणा, समोरच्याला तुचड्यासारखं त्याला वागणूक देणं, हे गुण तर 70 उलटले तरी जात नाही. आता हा टोमणा कोणासाठी होता हे मी काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. सो चांगलं लिहिलं होतं. पण याच्या पुढचा मीम आहे, द किड हू थॉट ही कुड इझिली क्लिअर CA विथ अ रँक बट कुडंट इवन क्लिअर CA फाउंडेशन आफ्टर मॅनी. बापरे, हात धुवूनच मागे लागले रे सगळे त्याच्या. एक मीम होती, हिज फादर मस्ट बी थिंकिंग का सही समय पर अच्छा बेल्ट खरीदा होता तो ये आज हाल ना होता. त्याच्यावर कमेंट सुद्धा असे आलेले आहेत की बेल्टची नाही, जर करेक्ट वेळेला तुम्ही जे मी पहिल्यांदा बोललो ते कॉन्डम्स वापरले असते तर मला आता त्यांच्या पॅरेंट्सवर पण या लेवलला सगळ्यांना ट्रोलिंग होत आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे की त्याच्यापेक्षा त्याच्या आई बाबांना आता हे सगळं जास्त फेस करायला लागणार आहे, ही एम्बॅरेसमेंट जी आहे ती. हा, प्रसाद शिरगावकरांची एक पोस्ट होती, त्याच्यात ते असं म्हणत होते की कौन बनेगा करोडपती हा सगळा कार्यक्रम बघितला, त्याच्या मुलाच्या ओव्हर कॉन्फिडन्स आणि ॲरोगन्सवर
खूप सारे मीम्स बनवले जात आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे. त्या मुलाचं शोचं वागणं बघता तो आगाऊपणा नसून अटेन्शन डेफिसिट असण्याची, हायपर ऍक्टिव्हिटी असण्याची शक्यता जास्त आहे, हे कोणाच्याही लक्षात येत नाहीये. त्या मुलाला ADHD ही कंडिशन असण्याची शक्यता चेष्टेखोरांना लक्षात येत नाहीये. आणि ती कंडिशन असेल तर त्यांची नावं आणि फोटो घेऊन इंटरनेटभर सुरू असलेल्या चेष्टेच्या आणि टीकेच्या हैदोसाने त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, याचाही कोणी विचार केला नाही. खरं तर तो मुलगा कंटेस्टंट देण्याच्या वयाचाही नाहीये, कन्सेंट देण्याच्या वयाचाही नाहीये. त्यामुळे त्यांनी केलेला एखादा कार्यक्रम गणला असेल तर तो प्रसारित करायला त्याच्या पालकांनी परवानगी नाकारायला हवी होती. मग त्यांनी केबीसीचे निर्माते आणि सोनी चॅनल मालक यांनी तरी हे लक्षात घ्यायला हवं होतं. केवळ TRP पोटी एखाद्या लहान मुलाच्या अशा वागण्याचं प्रदर्शन त्यांनी करायला नको होतं. आपल्या देशात बाल गुन्हेगारांना गुन्हेगार न म्हणता विधी संघर्षित बालक असं म्हणतात. कायद्याने ऍडल्ट होण्याआधी एखाद्याकडून काही चूक झाली, काही गुन्हा झाला तर त्याची प्रायव्हसी जपून त्याला सुधारण्याची संधी दिली जाते. मात्र टीव्ही शो, रियालिटी आणि मग त्यांनी टीव्ही शो आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की कसं यांचं चुकलंय. बट हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलाय की तो मुलगा आजारी असू शकतो, तो त्याच्या आजारपणाचा असं चेष्टा करू नये, याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. कुशल इनामदार जीनी सुद्धा आय थिंक त्यांच्या बाजूनेच काहीतरी लिहिलं आहे, इशितच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या बाजूनी. ते एकदा आपण वाचून घेऊया. इंटरनेट कधीही विसरत नाही. मी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा राग आला होता अमिताभ बच्चन यांनी यांनी पण तेच लिहिलंय सॉर्ट ऑफ, जे मी आता वाचलं होतं. ADHD याच आजाराबद्दल लिहिलेलं आहे. त्याचबरोबर अजून काय काय, डिप्रेशन, ऑटिझम. सो त्यांचं सुद्धा थोडक्यात सांगायचं झालं तर या मुलाच्या साईडनीच ही आहे बाजू, त्यांनी जो पक्ष मांडला आहे तो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या गोष्टीला जास्त ताणू नका, केवळ तुमचं मनोरंजन होतंय म्हणून त्या मुलाच्या आयुष्याशी, त्या मुलाच्या आईबाबांच्या आयुष्याशी खेळू नका. त्याचा परिणाम त्यांच्या मेंटल, मानसिक त्यांना जो त्रास होणार आहे याच्यातनं, तो आय थिंक आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, असं त्यांच्या दोघांचं या थोडक्यात या पोस्टद्वारे म्हणणं होतं. जे मला सुद्धा वाटतं की ठीक आहे, पण आत्ताचा जमाना असाच आहे. तुम्ही एखादी चूक करायची असेल तर ती चूक कोणी असं माफ करणार नाही, ती इनफॅक्ट जास्तीत जास्त हायलाईट केली जाईल. याचं उदाहरण मराठी इंडस्ट्रीमधले उर्दू विचारवंत आहेतच, की वारंवार त्यांना तो अनुभव येऊन सुद्धा अजून ते त्याच्यातनं काही शिकत नाहीयेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काही लोकांचं असं म्हणणं होतं की हे स्क्रिप्टेड सुद्धा असू शकतं, म्हणजे त्या मुलाला जाणीवपूर्वक असं सांगण्यात आलं असावं की असं कर, तसं कसं कर. अमिताभ साहेबांना ऑलरेडी ती याची जाणीव करून दिली असावी की हा असं बोलणार आहे, त्याच्यावर तुम्ही तुमच्या हिशोबाने रिॲक्ट व्हा. TRPचा जो खेळ आहे, चॅनलचा जो खेळ आहे, रियालिटी शोजचा जो खेळ आहे, तो त्याच्या मागचं जे काही थिंकिंग असतं त्या आपल्या विचारांच्या सुद्धा पलीकडे आहे. सो या गोष्टीला सुद्धा नाकारता येत नाही की ही गोष्ट स्क्रिप्टेड सुद्धा असू शकते. कारण बरेच वेळा शो लाईमलाईटमध्ये आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर सगळं चांगलं सुरळीत चालू असेल तर प्रेक्षक सुद्धा एका पॉइंटला कंटाळतात. आता एक गोष्ट तर आपण नाकारू शकत नाही की या मुलामुळे पुन्हा एकदा का होईना केबीसी जे आहे ते लाईमलाईटमध्ये आलेलं आहे. केबीसीची चर्चा सर्वत्र होते आहे या मुलाच्या माध्यमातून. सो तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल, की हे स्क्रिप्टेड असेल, तो मुलगा जेन्युइनली ओव्हर कॉन्फिडेंट असेल, की जसं आता मी ती 2 पोस्ट वाचली की त्याला काहीतरी आजार असावा म्हणून ते असं काहीतरी रिॲक्ट होत असतील. तर तुमचं ओव्हरऑल या प्रकरणाबद्दल काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.